बंकटलाल आणि त्यांचे मित्र पितांबर गजानन महाराजांच्या शोधात होते. फिरता फिरता ते एका शंकराच्या मंदिरात आले, जिथे गोविंद बुवांचे कीर्तन सुरू होते. आणि तिथेच त्यांना ते सापडले ज्यांचा ते शोध घेत होते. साक्षात गजानन महाराज कीर्तन ऐकण्यात दंग होते. बंकटलालला असा आनंद झाला जसा एखाद्या कंजूशाला सोने सापडल्यावर होतो. बंकटलालने महाराजांना भाकरी दिली, जी महाराजांनी आनंदाने खाल्ली. पण त्यानंतर महाराजांनी पितांबराकडे एक विचित्र मागणी केली. पितांबर, मला तहान लागली आहे. हा तुंबा म्हणजेच भोपळ्याचे भांडे घे आणि नदीवरून पाणी भरून आण. पण अट एकच आहे, पाणी हाताने भरू नकोस, तर तुंबा थेट पाण्यात बुडवूनच भरला पाहिजे. पितांबर काळजीत पडला, कारण त्यावेळी नदी पूर्णपणे कोरडी पडली होती आणि जे थोडे पाणी होते तेही अस्वच्छ होते. पितांबरने महाराजांना विनंती केली की नदीत पाणी नाही, मी कोणाच्या घरून पाणी आणतो. पण महाराजांनी हट्ट धरला, पाणी नदीचेच हवे. नाईलाजाने आणि श्रद्धेने पितांबर नदीच्या कोरड्या पात्रात उतरला. तिथे पाणी तुंब्यात भरण्यासारखे नव्हतेच. तरीही गुरु आज्ञा म्हणून त्याने तो तुंबा जिथे थोडे पाणी दिसले तिथे टेकवला. आणि तिथेच चमत्कार घडला. तुंबा खाली टेकवताच तो आपोआप स्वच्छ पाण्याने काठोकाठ भरला. नदीचे गढूळ पाणी तुंब्यात येताच आरशासारखे निर्मळ झाले. पितांबरने जिथे जिथे तुंबा लावला तिथे तिथे स्वच्छ पाणी धावून आले. त्याला समजले की ही निसर्गाची किमया नसून गजानन महाराजांची योगशक्ती आहे. त्याने धावत जाऊन ते तीर्थरूपी पाणी महाराजांना दिले. भक्तांनो, श्रद्धा असली की कोरड्या नदीतही पाणी प्रगटते, हेच महाराजांनी दाखवून दिले. बोला, गण गण गणात बोते.